बोलायचं का तुम्हाला? बोला ना. हां बरोबर आहे साहेब. नमस्कार, निलेश पाटील, चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि अग्रिकोळ युथ फाउंडेशन म्हणून एक सामाजिक संस्था चालवतो. आपल्याकडे जी गावठाणालगत जी थोडी बकालावस्था झालेली आहे त्या अनुषंगाने शासनाने एक अधिसूचना काढलेली आहे 4 मार्चला. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही एक स्मार्ट विलेज संकल्पना संदर्भात मी तुम्हाला ईमेलसुद्धा केला होता आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला भेटसुद्धा दिली, सहाय्यक संचालक सुनील हजारे साहेब आणि अग्रहाकर साहेब. तर त्यांनी समजून घेतलं, त्यांना ते प्रायमाफेसी पटलंसुद्धा, फक्त तो GR आलेला नाही आहे म्हणून त्याच्याबद्दल काहीच हालचाल करता येणार नाही. त्याला कोणी 4 मार्चची अधिसूचना 4 मार्च 2014 बरोबर आहे. पण त्याच्या पॅरलली जर का शासनातर्फे काही प्रशासनातर्फे काही जर का हालचाल करता येईल म्हणजे सर्वेज वगैरे करू शकलो आपण. बरोबर आहे. पण 2007चं GR ऑलरेडी पास झालेलं आहे गरजेपोटी घरे अधिकृत करण्याच्या संदर्भात. आणि नवी मुंबई पालिका क्षेत्रामध्ये प्रशासन नवी मुंबई महानगरपालिका असल्याकारणाने अनेक घर असं होतं. नाही 2007 पर्यंतची 200 मीटरच्या अंतर्गत जी घर आहे ती तर नियमित करा. 2000 पर्यंतचे नियमित आहे, त्याच्यानंतर साहेब 2010चं GR आहे त्या संदर्भातला. 2000च्या पुढचे नियमित नाही साहेब. 2010चं गरजेपोटी घरे नियमित करा असं GR आहे शासनाला, तो 2010 मध्ये पास झाला. 2000च्या पुढे कोणतीही झोपडपट्टी झोपडपट्टी नाही, गावठाण आणि गावठाणातली गरजेपोटीचं काही त्याला MRTPचे नियम लागू नाही येत. पण याच्यामध्ये MRTPचे नियम लागू नाही. MRTPचे नियम लागू आहेत, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता MRTPचे नियममध्ये 45 वर्षापासून ज्या इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि गावठाणांचे सर्वे झालेले नाही आहेत, गावठाण विस्तार झालेला नाही आहे, त्याच्यामध्ये परवानगी देणारी ऑथॉरिटी कोण आहे याच्याबद्दल संभ्रम आहे. बरोबर आहे, महापालिका आहे. तर मग 2007चा जो GR आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कॉपी फॉरवर्ड करू शकतो. प्लीज रीड इट केअरफुली. कोणतेही प्लॅनिंग करताना प्लॅनिंग अथॉरिटीचे जे नियम आहेत त्याच्या विरुद्ध जाता येत नाही. यू आर राईट. तर मी तुम्हाला हवं तर ते ईमेल फॉरवर्ड मला माहिती आहे. गरजेपोटी घरे याचा अर्थ नियमाच्या बाहेर जाऊन होत नाहीत. नाही, यू आर राईट, आय एम नॉट डिनाईंग इट. पण याच्यामध्ये 2010चा जो शासनाने जो अध्यादेश काढलाय मग त्याला जर काही किंमत नसेल तर गोष्ट वेगळी आहे. आणि अदरवाईज मग गावठाणांमध्ये परवानगी कोणी देतच नाही आहे. आम्ही पण ते चालू केलेलं आहे. त्यांच्या अनाथास बिल्डिंग सगळ्या पाडणार आहे. अजून काय ऐकायचं आहे? नाही, ऐकायचं याच्या संदर्भातच आहे की नव्याने जी बांधकामं होणार आहेत किंवा होऊ घातलेली आहेत त्यांना परवानगी देण्याबद्दलची प्रोसिजर आहे. हो आहे. बिंग अ प्लॅनिंग ऑथॉरिटी इट इज महापालिका ड्युटी. ओके. मग त्या संदर्भामध्ये कुठे पोर्टलवरती जर का माहिती आम्हाला उपलब्ध झाली, कारण की गावठाणांमध्ये आतापर्यंत कोणाला दिली गेलेली नाही. म्हणजे 28 गावं आहेत. अप्रोच झालेली नाही. 28 गावं आहेत. अप्रोच झालेली नाही म्हणून आम्ही जे अनाथराज बिल्डिंग आहे ते पाडणार आहेत आणि ज्यांना कोणाला परमिशन पाहिजे त्यांची अप्लाय करा, त्यांना अप्लाय केलं त्यांना ते मिळू शकते. मग इररेस्पेक्टिव्ह ऑफ सिडकोची NOC वगैरे हा काही इश्यू त्याच्यामध्ये जनरेट होणार नाही. सिडकोची जागा आहे का त्याच्यामध्ये? हा 200 मीटरचं, कारण की सिडकोनी सर आमची जागा जो त्यापासून जमीन घेतली आहे ना. असेल सिडकोची जागा असेल तर सिडकोची NOC लागणार. अंगणापासून जर का जमीन घेतली गेलेली आहे. हो बाबा, सिडकोची जागा असेल तर सिडकोची NOC लागणार. अच्छा. त्याशिवाय मग पुढे जाणार नाही जाणार. सिडको NOC देणार नाही म्हणजे ते मी नाही सांगू शकतो. आय एम नॉट सिडको. यू आर नॉट सिडको, पण तुम्ही आमचे इमिजिएट प्रशासन आहात. त्याच्यामुळे सांगतो ना, NOC लागेल ते नियमात आहे. ओके. त्याच्या पलीकडे काही ऑप्शन नाही शकत. ठीक आहे. मी तुम्हाला 2010चं जे माझ्याकडे आहे ते मला फॉरवर्ड करतो. त्यांनी काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला मी क्लॅरिटी सांगितलं. मग त्याच्यामध्ये सिडकोनी जोपर्यंत ते नियमित करत नाही तोपर्यंत महानगरपालिका कोण आहे नियमित करणारी? तसं महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये नियमित करावं लागेल. 2000 पर्यंत केलेलं आणि नियमित करताना कोणत्याही नियमित इन्क्लुड अगोदरच्या झोपड्या झालेल्या आहेत त्या MRTPच्या रूलचं व्हायोलेशन करून केलेलं नाही हे प्लीज लक्षात घ्या. युअर राईट. फक्त मला आता जो 2010 म्हणजे 22 जानेवारी 2010ला जो म्हणजे अध्यादेश निघालेला आहे त्याच्यामध्ये मे 2007 पर्यंतची घरे 200 मीटरच्या आतमधली नियमित करा असं त्याच्यामध्ये गरजेपोटीची डेफिनेशन नीट वाचा. गरजेपोटीच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू गरजेपोटीची डेफिनेशन त्याच्यात दिलेली नीट वाटेल. ओके. मग त्याच्या अनुषंगाने त्याच्यात बसत असेल तर पॉसिबल नाही बसत. मी सांगतो तुम्हाला नाही बसत आहे. माझ्याकडे सगळा डेटा आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गावातलं एक सुद्धा घर त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणजे ज्यांनी फक्त ग्राउंडचं घर आहे जी बैठक घर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही. नाही ग्राउंडचं घर मी सांगतो. गरजेपोटीच्या घराखाली जे काही केलेलं आहे नाही केलेलं नाही म्हणजे बाकी आहे करायचं. तुम्ही इश्यू घेऊन आलात ते समोरची बाजू ऐकायची तयारी ठेवतो. कारण तुम्हाला खरं बोलायला आवडत नाही हा प्रॉब्लेम असतो नेहमी. अच्छा. नाही पण मग साहेब दोन्ही बाजू समजून घेतलेले आहेत. ते मी तेच सांगतोय. गरजेपोटीच्या घराच्या नावावर काय काय चाललंय हे मला सगळं माहिती आहे. त्या गावाची वाट लावलेली आहे. वाट लावलेली लिटरली. आणि आमची तीच इच्छा आहे सर की माझं गाव विस्थापित होऊ नये, माझं गावाची वाट लागू नये. त्याच्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी या गोष्टीमध्ये. आणि जे खरोखर गरजू आहेत ज्यांचं घर मोडकळीस आलेलं आहे त्यांना पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. त्याला जर का परवानगीची प्रोसिजर जर का क्लिअर ठेवली असेल
क्लिअर आहे. त्यावेळी विना परवानगी कुणी बांधकाम करणार नाही. MRTP मध्ये क्लिअरली लेआउट परवानगी आहे, त्याचे रूल्स आहेत. आणि 2010चा GR त्याला अप्लिकेबल होतो असं म्हणायचं का? परत आणखी मी काय मला हे चाललंय तुम्ही परत 2010च्या GR ला 2007च्या दिला आतापर्यंत 4 वेळेस सांगितलंय की तो अप्लिकेबल होत नाही का, त्याच्यामध्ये MRTPचं व्हायलेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये MRTPचं व्हायलेशन झालं, मग त्याला रद्द केलं गेलं आहे का सर? मला मराठी कळत नाही वाटतं असं. मी फक्त माझं तुम्ही आपण तुम्हाला मी 4 वेळेस ते सांगतोय. संवाद याचा अर्थ तुम्ही सांगून तुम्हाला ऐकायचं नसेल, तुमचा आर्ग्युमेंट पुढे न्यायचं असेल तो संवाद म्हणत नाही त्याला. मी फक्त माझं क्लिअरिटी मी 4 वेळेस एकच विषय सांगितलं, तुम्हाला 5 वेळेस सांगण्यात क्लॅरिटी येणार आहे का? मला एक्सप्लेन नसेल करायचं तुम्ही 4 वेळेस सांगितलंय आणि 5वी वेळ तुम्ही तेच विचार नाही. म्हणजे आम्हाला 2007चा जे सांगितला, 2010चा सांगितला, 4 वेळेस सांगितला. मी तुम्हाला तेच सांगतोय की त्याच्यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून प्लॅनिंग नॉर्मच्या बिलून पुढे जाऊन कोणतंही रेग्युलाइज करता येत नाही. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये बसत असेल तर रेग्युलराइज करता येईल. हो बसत असेल, पण एकही बसत नाही हेही सांगितलं मी तुम्हाला. अच्छा, मी तुम्हाला सर त्याच्या कॉपीज पाठवतो की जे बसू शकत असतील, मग त्याला जर का आपण सहानुभूती नियमानुसार ठीक आहे. मग आम्ही तुम्हाला नियमाच्या बाहेर मी सहानुभूती जी बसू शकत असेल त्याच्यामधली त्याची यादी तुम्हाला देतो. आणि यादी देण्याची गरज नाही. ज्याचं कोणाचं असेल त्यांनी स्वतः इंडिकेट करायचं. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह टू एनी ऑर्गनायझेशन. ज्याचं कोणाचा इश्यू असेल त्याने अप्लाय करावं, आम्ही विल रिस्पॉन्ड टू दॅट. ओके, 1 to 1 जर का तुम्ही महानगरपालिकेकडे रिस्पॉन्ड केलं तर आपण त्याच्यावर रिस्पॉन्ड करू. ठीक आहे, थँक्यू. फेरीवाल्यांचा तर राष्ट्रीय फेरीवाला धोरण जे आहे म्हणजे आपल्या शासनाचा जो निर्णय आहे त्याच्याप्रमाणे फेरीवाल्यांसाठी दिलं आहे की राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 मधील तरतुदीनुसार सर्व फेरीवाल्यांचे नोंदणीकरण व फेरीवाला क्षेत्र निर्माण करण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत महानगरपालिका व नगरपालिका. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्या फेरीवाल्याला पण नोंदणी घेतलेली आहे, त्याला कार्ड दिलेलं आहे. साहेब मी 2014 पासून फाईट करतो. माझे उपोषण पण तुमचे झाले असतील उपोषण. हो, आमचे ऑलरेडी आयडेंटिफाईड आहे, त्यांना कार्ड आहे. त्याच्यानंतर आलेले फेरीवाले आयर्लीमध्ये फेरीवाल्यांना साहेब अजून कार्ड दिलेलं आहे. सगळे आयडेंटिफाईड, माझ्याकडे नंबर आहे त्याच्यावरचे होणार नाही. त्या कट ऑफ डेट आहे, त्या कट ऑफ डेटच्या वरती 20 वर्षापूर्वी नोंदणीकरण झालं, त्यानंतर झालेलंच नाही. तुमच्याकडेच असेल, माझ्याकडे तुम्ही कुणाचं नाव आलं तुम्ही टाकू. जे माझ्या लिस्टमध्ये आहे त्यांनाच भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही. स्थानिक लेवलचे फेरीवाले मी सांगितलं त्याचा सर्वे झालेला आहे, ते आयडेंटिफाईड आहे. त्याच्या बाहेरचं कोणाला त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. अजून काही लेखायचं आहे. मी 2014 पासून साहेब तुम्ही तेव्हापासून मी आयुक्त साहेबांच्या नावाने माझी माझ्या अगोदरच फेरीवाल्याचे सर्वे झालेला आहे. मी यानंतर झालेला नाही आहे. नाही झालं ना साहेब. तुमच्या म्हणण्यानुसार 10 वेळेस मी करू शकत नाही. त्यावेळेस ॲडव्हर्टाईज देऊन केलेला आहे. ओके ठीक आहे, आपण बोलता म्हणून नाही बोलता ना, ते रेकॉर्ड आहे माझ्याकडे. ओके, कधी झाला, कधी ॲडव्हर्टाईज दिली, तुम्हाला पाहिजे तर ऑफिस यामध्ये दाखवतो. तुम्हाला सर्वे नाही झाला साहेब, बाकी तुम्हाला ऑफिसमध्ये रेकॉर्ड दाखवतो. तुम्ही या साहेब, अपॉइंटमेंट मिळेल कधी. माझ्या ऑफिस इथं बसलेले आहेत ऑफिसर, त्यांच्याकडे आज सुद्धा जाऊ शकतो तुम्ही, काही अडचण नाही. हे उपोषण हे ह्या गोष्टी माझ्याकडे ब्लॅकमेलिंग मला नाही चालत साहेब. तुम्ही रागू नका, आम्ही सांगतोय. मी सांगतोय तुम्हाला, मी सांगतोय सर्वे झालेला आहे. तुम्ही रागवताय. तो रागवणारच मी. तुम्ही काही गोष्टी बोलणं ऐकून घेणार का मी? साहेब मी काही नाही, मी तो मुद्द्यानुसारच बोलतोय. याचा सर्वे झालेला आहे. साहेब सर्वेसाठीच मी परत सर्वे होणार नाही. अजून काय ऐकायचं साहेब? पर्याय काय? काय पर्याय नाही. स्किल डेव्हलपमेंट करायचं आणि एम्प्लॉयमेंट घ्यायची. ओके साहेब, नोकऱ्या पण नाही. हां ठीक आहे. फेरीवाले मग काय? सगळं मला माहिती आहे. आय नो. स्किल डेव्हलपमेंट करा म्हणलं, तुम्हाला जर कळलं नसेल तर परत. फेरीवाल्यांचा विषय काढणं म्हणून मी बोलतो ना, इथे आणि या कोपऱ्याला एवढे फेरीवाले असतात. करतो आम्ही कारवाई करतो. अक्षरशः त्रास होतो. आय अंडरस्टँड. मी करतो कारवाई. काही जणांनी मला सांगितलेलं आहे, आता सकाळी सांगितलं, माझ्याकडे आले होते की आम्हाला त्रास होतो. म्हणजे फेब्रुवारी आले ते की आम्हाला काढताय, आम्ही त्यांना काढणार. काही तर असे की बॅनर लावतात परत आणखी तेच सांगितलं. परत तो विषय का डिबेट करता? मी काढतो म्हटल्यानंतर परत त्याच्यावर काय डिबेट करायचं? मागच्या ऐरूलला आले होते त्यामुळे ते रस्त्याचं मी सांगितलं होतं डांबरीकरण करायला. होईल ना मग. झालं, पॅचअप झालंय, त्याबद्दल थँक्यू. अच्छा थँक्यू. बरं चला, कोणतरी थँक्यू म्हणतं, चांगली गोष्ट. आणि ते मागे गावठाण रस्त्याचं एक बाकी राहिलंय. गावठाणामधलं प्लॅनिंगचा इश्यू आहे बरं, ते बघतो. ओके थँक्यू. आणि इथला एक रस्ता आहे, इथे थोडासा अरुंद आहे गल्ली. इथून जो हा रोड जातो ना, तिथे मध्ये पूर्वी ट्रान्सफॉर्मर होता, तो काढलेला आहे.
परंतु आता ते परत तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे ट्रॅफिक तिथे वाल्यांनी संध्याकाळी- केलेलं नाही. हा संध्याकाळी तो चेक करून म्हणजे रोड वायडिंग करायचा राहून ठीक गेलेला आहे, बघून घ्या. आहे. आणि सेम तसं हा रोड इथे जातो पोलीस स्टेशनवरून सरळ जातो. संध्याकाळी एक ट्रेन आली ना तर एवढी पब्लिक येते ना आणि सगळी पब्लिक रोडमधून जाते आणि गाड्यावाले वगैरे इतके ठीक आहे, स्पीडमध्ये जातात. तो करतो गाड्यावाला रस्ता माझ्या रस्त्याचा मी करतो. So the same transformer that he was talking about, that's a RCC structure. ओके. Next to that, there are some mountain rocks actually, big rocks which has never been removed. If that is removed, no, the road widening will be much faster. We'll look into it. If there are need be, Nearby, if it is a planned one, and if it is because of stumbling all these things, we'll do it. That is blocking the road actually. We'll look into it. Yeah, sure. We'll look into That will be it. great. बघून घ्या. उद्यापर्यंत सांगा किंवा सोमवारपर्यंत सांगा. येस प्लीज. मागच्या लायब्ररी मीटिंगमध्ये पत्र दिलं होतं. साडे अजून बॅनर पण नाही काढले गेले. कुठले कमानीवरचे ते कुठे कमानीवरचे कुठल्या कमांड MIDC रोड. काही जागा ज्या आहेत आपल्या त्या आपण ॲडव्हर्टाईजला दिल्या. नाही नाही, पण तिथे कुठले आता त्या नवीन कमानी बनवले गेले ते MIDC. अश्विनवारीच्या खालची कमानी वगैरे आहेत त्या महापौरांचे बॅनर ते पण नाही काढले गेले. रायरोलीमध्ये यादवनगर प्रभागचा जो रोड आहे ठीक आहे, बरंच सर समस्या आहे. राहिलो आपण करतो. झाले ओके. कनेक्शन केलं पाहिजे. काय अंकुश बरोबर. ADTPचा काहीतरी इश्यू होता. मग कोणता इश्यू होता? हे ते गावठाणातला हां गावठाणातला काहीतरी इश्यू होता. घेऊन घेतलं ना तुम्ही? ते सर क्लस्टर डेव्हलपमेंट आपण ते गरजेपोटी काय सर ते गरजेपोटी घरासाठी आपला जो आपण 37 पाठवलं तो गव्हर्नमेंटने आता 14मध्ये डायरेक्टिव्ह दिले 37A आणि ते क्लस्टरमध्ये घेत आहे. काय क्लस्टर डेव्हलपमेंट ठीक आहे आपण करू. चला झालं निघायचं ओके.